जय जय रामकृष्ण हरी. सुप्रभात. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमात मी दीप्ती भागवत तुम्हा सगळ्यांचं भक्तिपूर्ण स्वागत करते. आजच्या दिवशी ना काही ओळी आठवतात. त्या ओळी अशा आहेत. फांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे, फांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले. आज नुसती पंचमी नाही बरं, आज नागपंचमीचा दिवस आहे आणि तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. भक्ती मार्गामध्ये एक गोष्ट नेहमी सांगितली जाते की वाचा वदे परी करणे कठीण. पण जर आपली एकाग्रता असेल तर मात्र आपण भक्ती मार्गामध्ये देखील भगवंत प्राप्तीचा ध्यास पूर्ण करू शकतो. पण नुसतीच वाचाळता देखील व्यर्थ आहे. समर्थांनी सांगितलंय, क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. काही जण मात्र शांत राहून देखील भक्ती मार्गातलं आपलं कार्य करत राहतात. एक खूप छान वाक्य मध्यंतरी वाचलं. कुछ लोग खामोश रहते हैं लेकिन उनके हुनर बोलते हैं. त्यामुळे आपण आपलं काम मनापासून करत राहावं. आपली त्या कामावरची भक्ती सातत्यानं असावी. ध्येयासक्तीने हा प्रवास पुढे आपण जर करत गेलो तर यशस्वीतेचा इतिहास आपण नक्कीच रचू शकतो. एकूणच काय, या भक्ती मार्गामध्ये सांगायचं तर आपण आपला प्रवास सातत्याने सुरू ठेवावा भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी. आता भगवान शिवशंकरांची भक्ती उपासना आजच्याही भागात करायची आहे. त्यासाठी कथेला लगेचच सुरुवात करूया. शिवमहापुराण कथा आजच्याही भागामध्ये आपल्या समवेत आहेत. धर्माचार्य ॲडव्होकेट हरिभक्तीपरायण शंकर महाराज शेवाळे. सुरुवात करूया आजच्या कथा भागाला. हरि ओम. वर्णानामर्थसंहारण रसायनं छन्दसामपि मंगलाय नामंच करतारो वंदे वाणी विनायको कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयार्विरन्दे भवं भवानी सहितं नमामि. ब्रह्ममुरारी सुराचितलिङ्गं निर्मलभाषित शोभितलिङ्गं जन्मजदुःख विनाशितलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं. तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं. देवमुनिप्रवरार्चितलिङ्गं कामदहमकरुणाकरलिङ्गं रावणदर्प विनाशनलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं. तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं. सर्वसुसंधितदीपितलिङ्गं बुद्धिविवर्धनकारणलिङ्गं सर्वसुसंगितसुलेपितलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं. सिद्धसुरासुर वन्दितलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं.
परिवेष्टितशोभितलिङ्गं दक्षसुयज्ञ विनाशनलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं कुङ्कुमचन्दनलेपितलिङ्गं पङ्कजहार सुशोभितलिङ्गं सजितपाप विनाशनलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं देवगणार्चितसेवितलिङ्गं भार्विभक्तिवीरे वचलिङ्गं दिनकरकोटि प्रभाकरलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् अष्टोदलोपरिवेष्टितलिङ्गं सर्वसमोदककारणलिङ्गम् अष्टदरिद्र विनाशनलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं सुरवरगुरुवनपूजितलिङ्गं सुरवनपुष्पसदार्चितलिङ्गं परात्परं परमात्मकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् पार्वतीपतये हर हर महादेव। भूतभावन भगवान शिव महादेव जगत जननी भवानी सुद्रिकेश्वराच्या कृपाशीर्वादानं आपण शिवचरित्र पाहत आहोत। मला सांगा, कीर्तनाला जर सासू येत असेल ना, आता कथेला, आपल्या शिवमहापुराण कथेला श्रावण महिना चालू बहा, मला सांगा या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही उपवास करता, तापास करता, पण शिवपुराण कथा ऐकताना तर एकच डोक्यात ठेवा, सासू जर येत असेल ना माझ्या कथेला, इतकं बदलायचं, इतकं बदलायचं, इतकं बदलायचं, घरी गेल्यावर सून म्हणली पाहिजे माताजी गंगाजी नहाके आई है. काय वाटलं पाहिजे? माताजी गंगाजी नहाके. आणि सून जर येत असेल ना माझी कथा ऐकायला, तिनं इतकं बदलायचं, इतकं बदलायचं, इतकं बदलायचं, घरी गेल्यावर सासू म्हणली पाहिजे बहू तुझे क्या कहू, आय लव्ह यू. काय म्हणली पाहिजे? अरे त्याच्यामध्ये आनंद आहे ना. मला सांगा दोघींनी कसं राहावं, पण सासू जर त्रास देत असेल ना तिला माफ करायला शिका. अरे तुम्ही इग्नोर करायला शिका, माफ करायला शिका. माफ केल्याच्या नंतर जो पश्चातापदग्ध अंतरण होतोय ना, अंतकरण होतंय ना, जो त्रास देतो त्याचा, त्यावेळी तुम्ही जिंकलेले असता. काय असता? तुम्ही जिंकलेले असता. तुम्ही त्याला त्रास द्यायला जर गेलात तर तुमच्या हातामध्ये काय राहते? मनस्तापाशिवाय काही राहत नाही. आणि आनंदी राहावं नेहमी. तुमच्या जीवनामध्ये क्षमा करणं हा गुण असला पाहिजे. मामा परमानंद गंगेमध्ये स्नान करतात. शिष्य वस्त्र घेऊन काठावर बसलाय आणि मामा परमानंद स्नान करत असताना विंचू वाहत आला. साधूचं हृदय ते द्रवीभूत झालं. तुपाला विस्तवावर ठेवल्यावर वितळतं, पण साधूचं हृदय दुसऱ्याचं दुःख पाहून वितळतं. विंचू वाहत 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 आला
आणि यांचं स्नान झालंच होतं, सूर्याला अर्धे देत होते. आणि तेवढ्यात विंचू वाहताना पाहिला आणि लक्षात आला, अरे हा मरून जाईल रे. मामा परमानंद मागं पळाले, विंचू असा ओंझळीत उचलला. पण विंचवाचा स्वभाव आहे नांगी मारणं, त्यानं नांगी मारली हो. विष तळ हातामध्ये भिनलं, 10 झाला. पण विंचू टाकून दिला, परत विंचू धारेला लागला पाण्याच्या. मामा परमानंदाच्या परत डोळ्यात पाणी आलं की परत मरण हे आता, म्हणून मागं धावले. परत विंचू उचलला, परत विंचवानं नांगी मारली, परत टाकून दिला, परत धारेला लागला आणि मागं पळू लागले. तीरावरचा शिष्य हे सगळं पाहत होता. त्यानं सांगितलं, गुरुवर 3 वेळा विंचवानं तुम्हाला नांगी मारली, पण 3 वेळा तुम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला का? गुरुवर विष पेरतोय अंगात तुमच्या, तरी तुम्ही त्याला का वाचवता? त्याच्यावर मामा परमानंद असं म्हणतात, शिष्या, नांगी मारणं त्याचा स्वभाव आहे आणि वाचवणं हा माझा स्वभाव आहे. नांगी मारणं त्याचा धर्म आहे, वाचवणं माझा धर्म आहे. जर तो त्याचा धर्म सोडत नाही तर मी माझा धर्म का सोडावा? क्षमा करत चला. सॉरी आणि थँक्यू हे मॅजिक वर्ड आहे. काय फार जादुई शब्द आहे. कुणाला काहीतरी करून म्हणून बघा, माफ कर, काहीतरी म्हणावं, तुझ्यामुळं झालं रे, धन्यवाद. अरे अंतकरण आम्ही म्हणतच नाही, जे काही केलं ते मीच केलं. मी 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 दिवा लावला तरी म्हणतात मी दिवा लावला, नाही तर देव अंधारात राहिला असता. पागल, तू काय दिवा लावतो? ज्याच्या पुढं 2 दिवे जळतात, चंद्र आणि सूर्य, ज्याला तेलाची गरज नाही, ज्याला तुपाची गरज नाही, बरं तो सगळं पाहतो ना. तुम्ही फक्त एकच काम करा, या देहाच्या तिजोरीतला भक्तीचा ठेवा बाहेर काढा, तो तुम्हाला भाव देईल, अंतकरण शुद्धीकडे नेईल. देहाच्या तिजोरीतून भक्तीचं दार उघडून पहा, मग क्षमा करता येतो. भगवान बुद्ध एका आंब्याच्या झाडाखाली बसलेत, ध्यानमग्न अवस्थेमध्ये. ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहाते संभाळी. उन्मणी अवस्थेला गेलेले भगवान बुद्ध, तेवढ्यात काही थोराड पोरं तिथं आली आणि त्या आंब्याच्या झाडाला दगड मारू लागले. एक मोठं पोरगं आलं, त्यानं आंब्याच्या झाडाला दगड मारला कैऱ्या पाडण्यासाठी, आंबे पाडण्यासाठी. दगड भिरभिर 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 करत गेला. पलीकडं भगवान बुद्ध समाधी अवस्थेमध्ये त्यांच्या मस्तकाला लागला. रक्त निघालं, खोच पडली, संपूर्ण शरीर रक्तानं भरलं. पोरं घाबरली, बाबरली, पळायला लागली. त्यातलं थोराड पोरगं होतं, ते म्हणलं, अरे नाही 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 नाही, महाराजांची क्षमा मागून जाऊ. म्हणून महाराजांच्या जवळ गेलं आणि पोरं हात जोडून म्हणू लागली, महाराज महाराज, तुम्हाला नव्हतं मारायचं, आंबे पाडत होतो आम्ही, चुकून चुकून लागला तुम्हाला. महाराज नव्हता मारायचा तुम्हाला, चुकून लागला. त्या आवाजानं भगवान बुद्ध समाधीतून बाहेर आले. संपूर्ण अंग रक्तानं भरलेलं आणि रडायला लागले. महाराज वेदना होतात का हो? जास्त दुखतंय? तुम्हाला नव्हता मारायचा हो दगड, आंब्याला मारायचा होता, चुकून तुम्हाला लागला. त्यावेळी भगवान बुद्ध आणखी जोरात रडायला लागले. जास्त दुखतंय का महाराज? का रडता तुम्ही? क्षमा करा, एकदा चुकलं आमचं, तुम्हाला नव्हता मारायचा दगड. त्यावेळी भगवान बुद्ध म्हणतात, बाळांनो, मी रडतोय याच्यासाठी नाही की मला दगड लागला, मी रडतोय याच्यासाठी नाही की मला वेदना होतात, मी रडतोय याच्यासाठी नाही की माझं शरीर रक्तानं भरलंय, मी रडतोय याच्यासाठी का तुम्ही आंब्याला दगड मारला तर त्यानं तुम्हाला 2 आंबे दिले, पण मला दगड मारला तर मी काहीच देऊ शकत नाही, म्हणून मी रडतो. हे जीवन आहे गड्या. आम्हाला जगता आलं पाहिजे, प्राप्त परिस्थितीमध्ये आनंद क्षमा करता आली पाहिजे. एक साधू रस्त्यानं चाललेत आणि त्यानं एकाला विचारलं, किती वाजले? ज्याला विचारलं त्यानं त्या साधूच्या डोक्यात काठी हाणली, म्हणला 1 वाजले. किती वाजले? एकदा काठी जोरात हाणली, म्हणला 1 वाजले. ते साधू नाचायला लागलं. ते बाजूचं म्हणलं, बाबा सटिये गए क्या? अरे उन्होंने आपको मारा. हा मारलं म्हणले, मग नाचता काय आनंदानं? त्यानं काठी मारली डोक्यात. डोकं सटकलं काय तुमचं? बाबा म्हणले, मी नाचतो याच्यासाठी
नशीब मी त्याला 1 तासापूर्वी विचारलं नाही किती वाजले. 1 तासापूर्वी किती वाजले होते. मग त्या 12 काठ्यांपेक्षा एक बरी ना. सांगा ना मला. तुम्ही आहे त्याच्यामध्ये समाधान वृत्तीनं जीवन क्षमा करणारा श्रेष्ठ आहे. भगवान विष्णू भगवान शिवाच्या पुढे आहेत आणि हात जोडून सांगतात की भगवान 5वं शिर सुद्धा तुमच्याच कृपाशीर्वादानं विधात्याला मिळालं होतं. ब्रह्मदेवाला त्यांना माफ करावं. खरं तर श्रीहरीची विनंती मान्य केली. त्यांच्या आज्ञेनं भैरवानं ब्रह्माजीला सोडलं. त्यावेळी भगवान शिव म्हणतात, ब्रह्मा, आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी मी ईश्वर आहे सिद्ध करण्यासाठी कपट केलं. विश्वामध्ये कुणी तुझी पूजा करणार नाही. काय शाप दिला बघा भगवंत शिवानं. ब्रह्मदेवाची पूजा कुणी करणार नाही, तुझं मंदिर राहणार नाही, तुझे उत्सव होणार नाही. काय सांगितलं. या जगाच्या पृथ्वी तलावर ब्रह्मदेवाचं कुठेही मंदिर नाही. आहे का मला सांगा. कोणी पूजा करत नाही त्यांची आणि त्यांच्या नावाचा कुठंच उत्सव होत नाही का. होतो ब्रह्मदेवाचा सप्ताह, ब्रह्मदेवाचा भंडारा, ब्रह्मदेवाची कथा, कुठं होत नाही. भगवान शिवानं शाप दिला. खोटं बोललात ना. आणि ते अंगाशी येत असते हो कधी कधी. मला सांगा, इंग्रजांचा काळ होता बरं का. आणि इंग्रज जायचाच काळ होता भारतातून. आणि आपल्याकडचं एक ABCD पाठ करीत होतं बरं का. त्याने ABCD पाठ केली आणि तेवढंच म्हणायचं. लोक म्हणायची काय इंग्रजी येते हो गणपतरावला. पण ते ABCD म्हणायचं आणि बाकीच्यांना कळत नव्हतं. आता लोक म्हणले याचा जाहीर सत्कार ठेवू. एवढा इंग्रजी बोलणारा अख्ख्या तालुक्यात कुठं नाही म्हणले काय. आणि ते फक्त ABCD म्हणायचे. आता सत्कार बी तेवढ्याच उंचीच्या माणसाच्या हातून केला पाहिजे ना. म्हणून इंग्रज अधिकारी आणला सत्काराला. काय केलं. आणि याचा सत्कार म्हणजे गणपतराव सारखा इंग्रजी बोलत नाही अख्ख्या तालुक्यातून एवढाच माणूस. त्याचा हार घातला आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याने विचारलं, व्हॉट इज युअर नेम. तो म्हणला ABCD. ते म्हणले व्हॉट आर यू डुईंग. ते म्हणतंय XYZ. युअर फादर्स नेम. तुझ्या वडिलांचं नाव. तो म्हणला HIJK. त्याला राग आला. त्या गोऱ्या अधिकाऱ्याला असा हात मागे नेला आणि ठाणकानं कानामागं वाजवली. म्हणला नॉनसेन्स. हे असं गाल धरून खाली आलं. लोक म्हणली गणपतराव तुला मारलं ना त्यानं. ते म्हणले बावळ्यांना तुम्हाला कोणी सांगितलं मारलं. त्यानं शाबासकी दिली. म्हणले काय शाबासकी दिली. ते काहीतरी म्हणलं ना म्हणले मारताना. नॉनसेन्स का काय. नाही ते म्हणले का तुला एवढी चांगली इंग्रजी ती मग या बावळाटांमध्ये कायला राहतो. ही अशी लबाड लोक जी असतात ना त्यांना फल असतंच आहे ना तसं. मला सांगा ब्रह्मदेवाला फळ मिळालं खोटं बोलण्याचं. भगवान शिवानं शाप दिला. बरं बाबा सुप्रीम कोर्ट आहे. भोले बाबा सुप्रीम कोर्ट आहे. त्यांच्या पुढं अपील नाही कुणाची. जा ब्रह्मा. खोटं बोलला ना तुझा उत्सव होणार नाही, तुझी पूजा कुणी करणार नाही, तुझं मंदिर कुणी बांधणार नाही. तू सत्कार, स्थान आणि उत्सव या 3 गोष्टींना कायमचा मोक्षील. म्हणून ब्रह्मदेवाला स्थान नाही, ब्रह्मदेवाचा सत्कार नाही, कुणी पूजा करत नाही आणि ब्रह्मदेवाचा उत्सव नाही. 3 गोष्टी भगवान शिवानं शापामध्ये ब्रह्मदेवाला दिल्या. ती शापवाणी ऐकून ब्रह्मदेवाला पश्चाताप झाला की आपण उगाच चुकीचं वागलो. त्यांनी भगवान शिवाची क्षमा मागितली आणि आपलं 5वं मस्तक पुन्हा प्रदान करावं म्हणून विनंती केली. तेव्हा महादेव त्या ब्रह्मदेवाला म्हणतात, आता 5वं मस्तक द्यायचं ब्रह्मा. दुर्जनाच्या विरोधी वर्तनामुळे सृष्टी कार्यात मोठा अडथळा निर्माण होतो. जगाची व्यवस्था डळमळीत होते. अशा वेळी पापी जनांना दंड करावाच लागतो. कोण म्हणतंय? महादेव बरं का. आणि तो दंड होतो, दिसत नाही. ब्रह्मदेवाला सोडलं नाही तर आपली तुमची आमची काय अवस्था आहे मला सांगा. काही गावांमध्ये मंदिरं बांधताना बघा, इकडं बंगल्याचं काम चालू होतं जे मंदिराचे आहेत ना, आणि इकडं मंदिराचं काम चालू होतं जे हिशोब पाहतात त्यांची. एक गाडी मंदिराला पडली का दुसरी गाडी, हां शाबास तुमचं पाठच झाले, दुसरी गाडी बंगल्या का जाती. इकडं कळसन तिकडं वास्तुशांती बरोबर होती. पण हे देव दंड करताना असं करतो ना, त्यांना
टॉयलेटला सुद्धा बसता येत नाही, रश्यात टांगून बसतात. मग नंतर असं वाकडं चालत आहे. त्याला म्हणलं आप्पा काय झालं? ते म्हणतं मनका 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 नाही, देवानं दिलेला दणका आहे. हा, नियती कठोर आहे, तुम्हाला अंदाज नाही आहे. तुम्ही पापाचरण करता पण देव भगवंत सांगतात जो असं वागतो ना पापा, मी त्याला सुख लाभू देत नाही. कुणाची भाषा आहे? देव म्हणतात मी त्याला कधीच सुखी ठेवणार नाही, कधीच. आज तो सुखी दिसत असेल, आज तो सुखी दिसत असेल, वाईट वागते पण सुखी आहे ना. देव त्याचं पहिलं पुण्य संपवतोय, कारण मरताना त्याला सडत मारायचं. काय करायचं? त्याला दंड करायचा आहे. आणि आज जे दुःख भोगतंय पण चांगलं राहतंय, देव मरताना त्याला कुशीत घेतात. म्हातारपणाचा वारा लागायच्या अगोदर भगवंत म्हणतात मी जातो, आणि त्याला पिंजरा करतो आत्मबोधाचा आणि त्याच्यात ठेवतो. किती काळजी करतो की नाही? अरे देवानं लय कृपा केली. जन्माला यायच्या अगोदर 9 महिने सांगितलंय. पेढे वाटीत होता की नाही तुम्ही? महिला वर्ग पेढे वाटले की नाही? हा, कुणीतरी येणार, कुणीतरी येणार, कुणीतरी येणार. मरताना 1 सेकंद अगोदर सांगितलं नाही देवानं. सांगितलं काय? येताना 9 महिने अगोदर खबर दिली, पण नेताना 9 मिनिट सुद्धा सांगितलं नाही. कारण त्याला माहिती आहे माझं बाळ घाबरन, लेकरू आहे ना त्याचं. मी येताना आता कोंबड्या पाहिल्या, अशा गाडीला उलट्या टांगून चालवल्या होत्या मोटरसायकल, डोळ्यातून पाणी गळत होतं. अरे अरे अरे, मुक्कामाच्याच ठिकाणी चालल्या होत्या त्या ढाब्यावर. त्यांना माहिती आहे, पण त्यांना सांगता येतं का हो माझा शेवटचा प्रवास आहे, व्यवस्थित न्या हो, असं कसं उलटं टांगून चालवलं तुम्ही? आता नाहीतरी आम्हाला मारणारच आहे, पण न्या. सांगता येतं? मला सांगा, पारगावच्या चौकामध्ये कुत्रं मेलं ट्रक खाली, त्याची पोरं गेली का हो पोलीस स्टेशनला? साहेब, माझ्या बापाची माझ्या आईची काही चूक नव्हती हो, यानं ब्रेक मारला नाही, याच्यावर मर्डर केस दाखल करा. सांगता येत नाही. पण देवाला किती कृपा केली माणसावर. बोलता येतं, सांगता येतं. जन्माला येताना 9 महिने अगोदर चावल दिली, जाताना क्षणभर सुद्धा चावल दिली नाही. बरं, योग्य काळात सगळं दिलं. जेव्हा दात नव्हते तेव्हा दूध दिलं. जब दात नाही ते तब दूध दियो, जब दात आए तब अन्न दिया. काय दिलं? तेव्हा अन्न दिलं. आता आम्ही निसर्गाच्या विरुद्ध काम करतो, त्याला काय करावं मला सांगा बरं? वय झालं, जठराग्नी मंद झाला की दात आपोआप काढून घेतो. तो काय करतो? लोक म्हणतात देवानं चांगलं नाही केलं ओ, दात काढून. अरे आता तुला जिरणारच नाही ना, तू तसा जर खात राहिला तर काय होईल तुझी अवस्था? पण तरी आपल्याला उलटच करायचंय. खोबळा लावून ड्रायव्हर साजरा करते का नाही? मला काय गरज आहे का? आता देवानं दात काढले की नाही, आता दूध भाकरी खावी, मऊ चांगलं खावं, करायवर साजरा करावं. अहो कठीण आहे. देवानं जे दिलंय ना त्याच्या विरोधात लोक का वागतात मला काही कळत नाही. मला सांगा, राग नका मानू महिला वर्ग. तुम्ही त्या इंग्लिशमध्ये त्याला ब्युटी पार्लर म्हणतात, मराठीमध्ये कायाकल्प सेंटर. देवानं भुवई दिली. कशासाठी दिली? वरचा घाम डोळ्यात जाऊ नये. तरी बांध कोरली का नाही आपण? मला सांगा. त्याला काय म्हणतात? आबरू का काय? राहिली कुठं म्हणाल ती आता? मला सांगा, कोरले की नाही? निसर्गाच्या विरुद्ध काम करण्यात आम्हाला फार आनंद. देवाने जे दिलंय त्याच्यात आम्हाला विरोध तत्वानं काम करण्यात, देवानं सगळं बरोबर केलंय. आणि जो करतो ना बरोबर, ती आईच असते. ती लेकराला जे पाहिजे तेच देते, आणि जे नको देत नाही, नको पाहिजे ते देत नाही, त्याचं नाव परमात्मा आहे, त्याचं नाव शिव आहे, त्याचं नाव जगदंबा भवानीचा पती आहे. तो तुम्हाला जे नको ना ते देणार नाही, कारण माझ्या लेकराला याची गरज नाही. म्हणून तुम्ही जास्त ताण घेऊ नका. म्हणून देवानं सांगितलं, जो वाईट वागतो की नाही त्याला मी दंड करतो. त्यामुळं लोक मर्यादेत राहतात. एकाला दंड केला की लोक मर्यादेत राहतात. खरं तर भगवान शिवानं ब्रह्मदेवानं याचना केल्यावर सुद्धा सांगितलं, मी तुला 5वं मस्तक देऊ शकत नाही आता, पण तू पश्चाताप झाला केलेल्या कृत्याचा, म्हणून तुला मी एक वर देतो. तू यज्ञाचा अधिपती होशील.
म्हणून त्याची मंदिरं नाही, त्याची पूजा कुठं नाही. पण यज्ञ करताना पहिलं ब्रह्मदेवाची पूजा करावी लागते. त्यावेळी यज्ञ चालू होतो. काय होतं? यज्ञाचा अधिपती होशील म्हणून सांगितलं, यज्ञाचा आचार्य होशील. तुझा स्मरण केल्याशिवाय कोणताच यज्ञ पूर्ण होणार नाही, एवढं वरदान देतो. आणि मग भगवान शिवानं रागानं पाहिलं केवड्याच्या फुलाकडं. बरं का, ते तर थरथर थरथर कापत होतं. ब्रह्मदेवाची ही अवस्था म्हणल्यावर आपली काय अवस्था आहे? त्या केवड्याच्या फुलाकडं पाहिलं आणि भगवान म्हणले, खोटी साक्ष देतो काय? दुष्टा, इथून निघून जा, माझ्या समोर थांबू नको. आजपासून माझ्या पूजेतून मी तुला वर्ज्य केलं. म्हणून भगवान शिवाला केवड्याचं फूल चालत नाही. का? तर त्यानं खोटी साक्ष दिली होती. माझ्या पूजेत तुला स्थान नाही, माझ्या पूजेमधून मी तुला वर्ज्य करतो म्हणून केवड्याच्या फुलाला जायला सांगितलं. ते ऐकून त्या फुलाला खूप वाईट वाटलं. शिवचरणी मस्तक ठेवून क्षमा याचना करू लागले. महाराज, भगवान शिव, मी अज्ञानी आहे, माझ्या दोषाला मान्य करा, माझ्यावर काहीतरी कृपा करा. तेव्हा शिवजी म्हणाले, केतकी, मी तुला धारण करणार नाही, हे तितकंच खरं आहे. पण विष्णू आदी देव माझे भक्त आहेत, ते तुला स्वीकार करतील. म्हणून बाकी देवतांना केवड्याचं फूल चालतं, पण भगवान शिवाला केवड्याचं फूल चालत नाही. आणि म्हणून खरं तर ब्रह्मदेव, विष्णू आणि केतकी याच्यावर अनुग्रह करून भगवान शिव आपल्या गणपरिवारासह स्वस्थानी आले. ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांनी शिवाला वंदन केलं. हात जोडून त्यांच्या उजवीकडे आणि डावीकडे उभे राहिले. मग ते म्हणाले, हे शंभूनाथा, आम्हाला तुमची पूजा करण्याची इच्छा आहे, त्यासाठी तुम्ही अनुमती द्यावी. शंकरानं संमती दिली. भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव हे सन्मानपूर्वक श्रेष्ठ आसनावर भगवान शिवाला बसवलं. आणि सर्वोत्तम पवित्र पुरुष वस्तू कशाला म्हटलं? का ज्या टिकणाऱ्या आहेत त्याला काय म्हणावं? पुरुष वस्तू. त्याच्यामध्ये मग प्रदीर्घ काळ स्थिर राहणाऱ्या वस्तू आहेत, त्या पुरुष वस्तूंनी त्यांनी पूजा करायला सुरुवात केली. खरं हार, नुपूर, केयूर, मुकुट, रत्नजडित कुंडल, यज्ञोपवीत, उत्तरीय वस्त्र, रेशमी वस्त्र, दिव्य पुष्पमाला, सुगंधी पुष्प, मुद्रिका, या सगळ्या वस्तूंना पूजा करायला सुरुवात केली. आणि या वैभवशाली उपचार पद्धतीनं भगवान शिव प्रसन्न झाले. ते म्हणले, विधी श्रीहरी, तुम्ही दोघेही माझे पुत्र आहात. तुम्ही अतिशय भक्तिभावानं माझी पूजा केली, त्यामुळे मी संतुष्ट झालो. आणि आज पूजा केल्यामुळं ही तिथी पावन झाली. खरं तर आजच्या तिथीला तुम्ही माझी पूजा केली, ती परम पवित्र तिथी इथून पुढे जगामध्ये महान मानली जाईल आणि तिलाच शिवरात्री म्हणतात. काय म्हणतात? या तिथीला शिवरात्र म्हणून गणलं जाईल. आणि या शिवरात्रीच्या दिवशी जो मनुष्य निराहार राहील, ब्रह्मचर्याचं पालन करेल, खरं तर माझ्या लिंगाची अथवा मूर्तीची यथाशक्ती मनोभावी पूजा करील, तो भक्त मला अतिशय प्रिय राहील. आणि ही शिवरात्र तिथी सगळ्या तिथींपेक्षाही मला प्रिय राहील. या दिवशी जो व्रत आचरण करेल, जो जागरण करेल, जो शिवनामाचा गजर करेल, जो यथासांग माझ्या लिंगावर, माझ्या प्रतिमेवर पूजा करेल, तो जगात मला प्रिय होईल आणि त्याला काळ त्रास देऊ शकणार नाही. शिवरात्र व्रत करी यथाविधी, शिवरात्र व्रत करी यथाविधी, शिवरात्र व्रत करी यथाविधी, शिवरात्र व्रत करी यथाविधी,
शिवरात्र व्रत करी यथाविधी चुकले चुकले जन्माचे बंधन चुकले चुकले जन्माचे बंधन चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नये तेरे पुनरागमन नये तेरे एका जनार्दनी पूजिता साचार एका जनार्दनी पूजिता साचार इच्छिले हरिहर पूर्ण करीती शिवरात्र व्रत करी यथाविधी शिवरात्र व्रत करी यथाविधी भावे पूजी आदि शिवलिंग भावे पूजी आदि शिवलिंग शिवरात्र व्रत करी यथाविधी शिवरात्र व्रत करी यथाविधी शिवरात्र व्रत करी यथाविधी भगवान शिव सांगतात की ही शिवरात्र तिथी मला प्रिय असेल आणि या शिवरात्रीच्या दिवशी जो कोणी माझ्या लिंगाची प्रतिमेची पूजा करेल, जो जागरण करून शिवनाम गर्जना करेल, त्याला मी एवढं बळ देईल की जगाला पोसण्याचं किंवा भरण पोषण करण्याचं बळ त्याच्यात राहील. एवढंच नाही, माझ्या लिंगाची किंवा मूर्तीची पूजा किंवा स्थापना करण्यासाठी ही तिथी उत्तम असेल. खरं तर आजच्या दिवशी जो पूजा करेल, शिवरात्रीच्या दिवशी वर्षभर पूजा केल्याचं पुण्य फक्त एका दिवसात पूजा केल्यानं मिळेल. काय मिळेल? तुम्ही वर्षभर शिवाची पूजा करा आणि ते पुण्य एका पारड्यात ठेवायचं आणि शिवरात्रीच्या दिवशीचं पुण्य एका पारड्यात ठेवायचं. तर शिवरात्रीचं पुण्य त्या बरोबरीनं असेल एका दिवसाचं. पौर्णिमा आली की सागराला जशी मोठी भरती येते की नाही, तसं शिवरात्रीच्या दिवशी माझा शिवधर्म वाढत राहील. काय सांगितलं भगवान शिवानं पहा. म्हणून शिवरात्रीच्या दिवशी एक वेगळा आनंद असतो. आता श्रावण महिन्यात जसा आनंद की नाही, नदी नाले वाहत राहतात, भक्तीचा पूर येतो, तसा शिवभक्तीचा पूर यावा म्हणून श्रावण महिन्यात सुद्धा भगवंताची पूजा करावी. पण श्रावण महिन्याच्या अगोदर सुद्धा माणसानं चांगलंच वागावं. नाहीतर काही काहींना श्रावण कधी सुरुवात होतो कळतच नाही. आणले अमावास्या असते ना, श्रावण कधी सुरुवात झाला कळतच नाही त्याला. पण श्रावण महिन्यातल्या पहिल्या दिवशी मात्र सगळ्यांच्या अगोदर मंदिरात असते. दाढी काय वाढवतंय, भस्म काय लावतंय, चपला काय घालीत नाही. अरे 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 असं वाटतं कोणत्या जन्मातला हा योग भ्रष्ट पुरुष आहे, तप अपूर्ण राहिलं म्हणून आत्ता जन्माला आला. पण त्याला श्रावण लागलेला कळत नाही. हे दुर्दैव आहे. अजून काय बोललो मी, कळत असेल तर पहा. भगवंत सांगतात, ज्या दिवशी ब्रह्मा आणि विष्णू तुमचं युद्ध झालं की नाही, मी ज्योतिर्स्वरूपामध्ये जो
स्तंभ तयार झालो. ती मार्गशीर्षातली आद्रा नक्षत्रयुक्त पौर्णिमा होती, प्रतिपदा होती. पौर्णिमा किंवा प्रतिपदा होती म्हणून जो मनुष्य मार्गशीर्ष महिन्यात आद्रा नक्षत्र असताना त्या तिथीला माझ्या लिंगाचं किंवा मूर्तीचं किंवा पार्वती सहित माझं दर्शन घेईल, तो माझा मुलगा कार्तिक पेक्षाही मला प्रिय असेल. मार्गशीर्ष महिन्यात काही करायचं नाही हो. याला काय पैसे लागतात का मला सांगा? आणि देवानं कधीही पैसे मागितले नाही, देवानं काही मागितलं नाही. मार्गशीर्ष महिन्यातलं आद्रा नक्षत्र आणि पौर्णिमा किंवा प्रतिपदा या दिवशी जो कोणी भूतभावन महादेवन आई जगदंबेचं दर्शन घेईल, भगवान भोलेनाथ सांगतात की माझा मुलगा कार्तिकीपेक्षाही तो मला प्रिय असेल. या शुभदिनी दर्शन घेतल्यानं माझ्या त्या दिवसाच्या उपासनेचं संपूर्ण पुण्यफल प्राप्त होईल आणि पर्व काळी पूजन केल्यामुळं अनंत फल प्राप्त होईल. मग भगवान शिव ब्रह्मदेवाने विष्णूला सांगतात, हे ब्रह्मा, हे विष्णू, तुमचं युद्ध झालं तिथं मी दैदिप्यमान स्तंभानं निर्माण झालो. ते दैदिप्यमान स्तंभ म्हणजेच माझं लिंग रूप होतं. काय होतं? अतिविराट स्वरूपात मी प्रगट झालो होतो. त्यामुळं हा भूलोक लिंगस्थान म्हणून प्रख्यात होईल. जगातील लोक याचं दर्शन वा पूजा करू शकणार नाहीत. हा अनादी अनंत ज्योतिर्स्तंभ अर्थात माझे ज्योतिर्मय लिंग आहे. पण हाच ज्योतिर्मय लिंग आता लहान लिंगाचं स्वरूप धारण करील आणि लिंग स्वरूपाची आराधना केल्यानं माणसाला भोग आणि मोक्ष या दोन्हींची प्राप्ती होईल. बरं का? भगवान शिवाची पूजा केल्यानं भोगही प्राप्त होतात, संपत्ती सुद्धा प्राप्त होते आणि मोक्ष सुद्धा प्राप्त होतो. बाकी देवता मोक्ष देतील पण भोग देतील की नाही मला माहिती नाही, पण भगवान शिव तुम्हाला भोगही देतो आणि मोक्षही देतात. हे भगवान शिवाचं वैशिष्ट्य आहे, हे त्याचं वैशिष्ट्य. बाकी देव फक्त तुम्हाला मोक्ष देतील. आणि म्हणून हा जो शिवभोळा चक्रवर्ती आहे ना, त्याचे पाय आपल्या हातात असले पाहिजे आणि त्याचे पाय हातात असले का वाचेनं शिवनाम वदता आलं पाहिजे. भगवान शिवानं सांगितलं, हे ब्रह्मदेवा, हे विष्णू, ज्या अग्निमय ज्योतिर स्वरूपामध्ये मी निर्माण झालो ते एकदम लिंग छोटंसं होईल आणि त्या लिंगाची जो पूजा करेल, जो ध्यान करेल, त्याला स्पर्श करेल, त्याला मी जन्म मृत्यूच्या चक्रामधून सोडविल. आता हे जन्म मृत्यूचं चक्र फार वाईट आहे. जन्माला येताना भागवत सांगता आईच्या पोटात पाण्यासारखा प्लेन असतो काही महिने, नंतर बुडबुडा तयार होतो, नंतर थोडासा टणक होतो बोरासारखा, नंतर हळूहळू त्याचा आकार वाढायला सुरुवात होतो, मग नख, केस, आणि नंतर 7व्या-8व्या महिन्यामध्ये मलमूत्राच्या खड्ड्यात जाऊन पडतो. आहा मूत्रारंध्रे निघाला, काय मी चाटियेला कुच स्वादू. आईच्या गर्भात बरं त्वचा नाही त्या गर्भाला आहे का मला सांगा बरं? आईला काही प्यावं वाटतं, इतका गरम चहा पिती आई. ती काय फळं खाती काय? आंबट तिखट. गरोदर जर राहिली ना, सासूबाई विचारती, बाळा तुला काय खावं वाटतं? ती म्हणती, मम्मी पाणीपुरी. काय ती पाणी, काय ती पुरीन, काय तो भैया कधी आंघोळ केली त्याचं त्यालाच माहिती. झुम्मे टू झुम्मेच करते ते आणि बिगर आंघोळ करता पाणी हात फिरविते त्या डेऱ्यात, म्हणूनच त्याला टेस्ट आहे. नाही खात जा, माझं काही म्हणणं नाही तसं, खात जा, काही अडचण नाही. त्या सासून विचारणं, पुरी काय खा आवडतं? ती म्हणती, मम्मी कच्चे आम. आता कच्चे आम खाल्यावर पिकलेला आम कसा जन्माला येईल? हे आईनं फार जबाबदारीनं खाल्लं पाहिजे. युक्त आहार विहार यम इंद्रियांशी सार नसा. तुमचा कर्मच आहे. पोरं जन्माला घालणं हे मेन प्रोडक्ट आहे, लग्न हे बाय प्रोडक्ट आहे. पण अलीकडं लोकांनी लग्नाला मेन प्रोडक्ट बनवलं. काय झालं? लग्नाला मेन प्रोडक्ट बनवलं आणि पोरं फॅक्टरीसारखी जन्माला घालतात. त्यांना काहीच कळत नाही, काही नाही. परिस्थिती अवघड आहे. बरं, पोरं जन्माला घालायची एक साधना आहे. अंजनी मातेचं लग्न झालं आणि त्याच रात्रीपासून ती ऋषमुख पर्वतावर ध्यानाला गेली. कुठं?
आताच्या पोरींना आणि पोरांना हे पटायचं नाही. पटेल का मला सांगा? लग्न झाल्यावर लगेच तपश्चर्याला जायचं. ते म्हणते डोकं सटकलं काय? त्या पोरीचा बाप नाही तर त्या पोराचा बाप दोघांनाही फॉरेनची तिकीटं काढून जातात. मरा तिकडं राक्षस पैदा करा. पुढं किती दुर्दैव आहे मला सांगा. अपत्य जन्माला घालणं ही एक तपश्चर्या आहे. वाक्य ध्यानात ठेवा. फार अवघड काम आहे हे, कुणालाही जमत नाही. आमचा महिला वर्ग, माझी बहीण, माझी आई, कुणी असू द्या, गरोदर राहिली का एक फोटो लावती, गोंडस लावती की नाही बेडरूममध्ये, आणि त्या फोटो को सारखी पाहत राहते आणि मोकळ्या वेळात टी व्ही बघते आणि इतर वेळेस त्या फोटोकडे पाहत राहते. का पाहते? त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. काय म्हणतात? लॉ ऑफ अट्रॅक्शन. असं पोरग माझ्या पोटी जन्माला यावं. आता ते पोरग कोण आहे माहिती नाही, कोणत्या फोटोग्राफरनं फोटो काढलाय माहिती नाही, ते कुडालचं आहे माहिती नाही, त्याच्या पाठीमागच्या जन्माचे संस्कार काय आहे ते माहिती नाही. असं पोरग अरे विडी झाली का तू? तो फोटो काढ. त्याच्या जागी विवेकानंदांचा फोटो लाव, त्याच्या जागी माऊलीचा फोटो लाव, त्याच्या जागी तुकोबरायांचा लाव, त्याच्या जागी संभाजीराजांचा लाव, त्याच्या जागी शिवाजी महाराजांचा लाव आणि म्हण असं पोरग माझ्या पोटी जन्माला आलं पाहिजे.